विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चौथी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचा स्वाध्याय सोडवू. पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. पहाट भक्तिमय करणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर आहे मुक्ता आणि जना. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर आहे जिजा आणि लक्ष्मी. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. दुसरा प्रश्न आहे, कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवितेत कळसूबाई शिखराचे नाव आले आहे. तिसरा प्रश्न आहे, कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवितेत कृष्णा, भीमा व गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा, बाणा आमुचा मराठी, प्राण तळहातावरी, सर्वांसाठी देशासाठी. या ओळींचा अर्थ आहे, आपल्या देशाची सेवा करणे आमच्या स्वभावातच आहे. आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा आम्ही करीत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमांची आठवण करून देतात? करू हातांची ही ढाल, बाळ बांधुनिया पाठी. या ज्या ओळी आहेत, या ओळी आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. पुढचा प्रश्न आहे, आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा या कवितेतील व्यक्ती आहेत संत मुक्ताबाई, संत जनाबाई, राष्ट्रमाता जिजाबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपल्याला अभिमान वाटेल अशी कवितेतील ठिकाणे आहेत सह्याद्री पर्वत आणि कळसूबाईचे शिखर. पुढचा प्रश्न आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. या प्रश्नाचे उत्तर आहे, स्वर्गाहुनीही आम्हाला माया मराठी भूमीची.